मंडळी, कशा आहात सगळे? आशा करते की मजेतच असाल. तर मी आहे अंकिता आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल स्मार्ट टिप्स मराठीमध्ये. आज मी तुमच्यासोबत काही महत्त्वाच्या टिप्स शेअर करणार आहे जे घराला ऑर्गनाईज करण्यासाठी खूप उपयोगी पडतील. चला तर मग कुठलीही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा मैत्रिणींनो, आज दिवसाची सुरुवात कशी झाली? अगदी कडाक्याच्या थंडीने. उत्तराखंडातली पहिली हिवाळ्यातली एवढी कडक थंड म्हटली तरी चालेल. आणि आता डिसेंबर, जानेवारी, फरवरी माहिती नाही काय होणार आहे. आज तर 2-2, 3-3 स्वेटर आम्ही घातलेले होते आणि एवढी जास्त थंडी होती ना. आणि अशा थंडीत जर चुकून रजाईमध्ये बसलं तर मग कुठलंच काम होत नाही. त्यामुळे आज आम्ही सफाई अभियान काढला होता. तर आज होता रविवार. सहसा रविवार म्हटलं की आम्ही बाहेर फिरायला जातो. पण आज एवढी थंडी होती की बाहेर निघायचीही इच्छा झाली नाही. म्हटलं घराची थोडीफार साफसफाईच करावी आणि तुमच्यासोबत देखील काही टिप्स शेअर कराव्या. तर बघा, या ज्या स्लायडिंग डोअर आहे ना, त्याच्या काचांवर पूर्ण पाणी जमा झालेलं होतं. तर हे थंडीमुळे असतं. जसं आपल्याकडे झाडांवर सकाळी सकाळी दवबिंदू पडतात ना, तसं इकडे दिवसभर जर असं वातावरण असेल, सगळीकडे धुके वगैरे असेल ना, तर सगळं विंडो जेवढ्या काही आपल्या घरातल्या खिडक्या असतात काचेच्या, त्याला असा ओलावा सुटतो. तर मग विचार केला की आता क्लीन देखील करून घ्यावं. तर इथे जस्ट नवरोबांनी एक वायपर घेतलेला आहे आणि त्यावर जे मायक्रोफायबर आपलं क्लॉथ असतं ना, ते लावायचं आहे आणि जस्ट हलक्या हाताने फिरवायचं आहे. बघा किती इझिली त्यावर जेवढे काही डाग होते ते क्लीन झालेले आहे. तर पहिले जस्ट वायपरच फिरवून घेतला आणि त्यानंतर कोलिनचा स्प्रे केलेला आहे. तुम्ही वाटेल तर तुमच्याकडे जोही लिक्विड असेल त्याचा स्प्रे करून अशा प्रकारे स्लायडिंग डोअरचे काच क्लीन करू शकता. बघा जेवढे काही डाग होते ना ते पूर्ण क्लीन झालेले आहे आणि अगदी कमी मेहनतीत होतं. म्हणजे जास्त काही तुम्हाला मेहनत देखील करावी लागत नाही. तुमच्याकडेही अशा पद्धतीचे स्लायडिंग दरवाजे असेल ना, तर या पद्धतीने एकदा नक्की क्लीन करून बघा. आजकाल प्रत्येकाच्या घरी सोफा तर असतोच आणि त्यात अशा प्रकारचे सोफे तर बरेच जण विकत घेतात. मीन्स फोमचा सोफा. आजकाल तर फोमचे बेडही निघाले आहे. तुम्ही माझ्या बेडरूममधला देखील बेड बघितला असेल. या वस्तू ना दिसायला खूप छान दिसतात, पण त्यांना मेंटेन करणं तेवढंच कठीण आहे. मला तरी वाटते घरातली सोफा ही अशी वस्तू आहे ज्याला मेंटेनन्सची खूप जास्त गरज आहे. माझ्या सोफ्याला देखील गेले 4 वर्ष झालेले आहे आणि दिसायला हा छानच दिसतो कारण मी खूप जास्त याला मेंटेन करण्याचा प्रयत्न करते. पण त्यावर भरपूरसे डाग जमा झालेले होते. थोडाफार सोफा मडलेलाही होता आणि खूप जास्त डस्टही त्यावर जमा झालेली होती. तर बरेच दिवसापासून ना आम्हाला सोफा क्लीन करायचा होता, पण मुहूर्तच निघत नव्हता. दिवाळीलाही विचार केला होता, पण आता म्हटलं की नवीन वर्ष येणार आहे. या व्यतिरिक्त काही दिवसांनी आमच्याकडे गेस्टही येणार आहे आणि सोफा खूप खराब झाला होता. जस्ट नवरोबांनी अर्बन कंपनीच्या ॲपवर चेक केलं आणि यांचा शेड्यूल अवेलेबल होता. मग आम्ही बुक केलं. तर याबद्दल मी शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर केले होते. तेव्हा 1-2 ताईंनी मला कमेंट केलं होतं की किती पैसे वगैरे लागले. तर हे सोफ्याच्या साईजवर डिपेंड असतं, त्याची किती कुशन्स आहे. तर माझ्या सोफ्याला 12 कुशन्स आहे. त्या व्यतिरिक्त 5 सीटर आहे, तर आम्हाला ₹1200 पे करावे लागले आणि जवळ-जवळ 4:30ला हे दादा आमच्याकडे आले होते आणि जवळ-जवळ 10ला हे गेले. शेवटी यांचं जेवणही आमच्याकडेच झालं. पण हे दादा आमच्याकडे घरी आल्यावर आम्ही विचारलं की यामध्ये टेबल देखील इन्क्लूड आहे का? पण ते म्हणाले की टेबल नाही. तर टेबलचे ₹300 आम्हाला अलग द्यावे लागले. मीन्स पूर्ण ₹1500 लागले. पण मला वाटलं की पूर्ण ₹1500 वसूल झाले. एवढ्या छान पद्धतीने हे दादांनी क्लीन सोफा करून दिला. पहिले तर त्यांनी व्हॅक्यूम क्लीनरच्या मदतीने या सोफ्यावर जेवढी काही धूळ लागलेली आहे ती व्यवस्थित क्लीन केली. त्यानंतर एका लिक्विडच्या हेल्पने जेवढ्या काही कुशन्स होता आणि सोफा होता तो ब्रशच्या हेल्पने, त्यांच्याकडे काहीतरी वेगळा ब्रश असतो. त्या ब्रशच्या हेल्पने जेवढे काही सोफ्यावरचे डाग आहे, धूळ आहे ती व्यवस्थित त्यांनी क्लीन करून घेतली. पण नंतर चांगल्या पाण्याने तो सोफा वॉश केला आणि व्हॅक्यूम क्लीनरच्या मदतीने जेवढं काही पाणी त्यांना काढता येईल ते व्यवस्थित काढून घेतात. खूप चांगल्या प्रकारे जेवढी काही सोफ्यावरची धूळ वगैरे असते ना ती पूर्णपणे निघून जाते आणि जवळ-जवळ 6-7 तास आपल्याला या सोफ्याला फॅनच्या खाली सुकत घालायचं असतं. आणि वाटेल तर त्यांनी म्हटलं की कुशन्सला तुम्ही दुसऱ्या दिवशी उन्हातही दाखवू शकता आणि तुमच्याकडे टेरेस वगैरे असेल, मीन्स जे लोकं घरात राहतात ते लोकं टेरेसवरही सोफ्याला उन्हात ठेवू शकता. पण आता आमच्याकडे 3ऱ्या मजल्यावर नेणं पॉसिबल नव्हतं. या व्यतिरिक्त लिफ्टमध्येही सोफा गेला नसता. त्यामुळे कुशन्स एका रूममध्ये अशा बेडशीटवर आम्ही वाळत घातले आणि इकडे वातावरणही थंड आहे की लवकर वाढणारे नाही. त्यामुळे जवळ-जवळ 2 दिवस मला या सोफ्याला व्यवस्थित ड्राय करायला लागले. तर आम्ही दिवसभरातून थोडंफार फॅन बंद करायचे, थोडंफार चालू करायचे आणि बघा आता सोफा पूर्णपणे ड्राय झालेला आहे आणि त्यातली जेवढी काही धूळ होती ना ती पूर्णपणे क्लीन झालेली आहे. तुम्हाला हे खाली थोडंफार काळं-काळं दिसत असेल तर ही धूळ नाही आहे, तो लाकूडच खालचा तसा आहे. त्यामुळे ते तसं
दिसत आहे आणि या व्यतिरिक्त जे मटेरियल आहे सोफ्याचं ते धूपछाव आहे, त्यामुळे त्याला हाताने जर प्लेन केलं की कलर बदलतो, असा काहीतरी आमचा सोफ्याचा कलर आहे. आणि यावेळेस मी काय केलं की जसा सोफा क्लीन झाला आणि सुकला त्यानंतर लगेच मी या सोफ्यावर कवर घातलेले आहे. त्यामुळे आता बघू शकता सोफा दिसायला किती छान दिसत आहे. जी सर्व्हिस मला खूप युजफुल वाटली. त्यांनी तर म्हटलं की वर्षातून 2दा अशा पद्धतीने सोफा क्लीन करायला हवा, पण तेवढं पॉसिबल होत नाही. पण वर्षातून एकदा तर आपण असा सोफा जर क्लीन केला तर तो नेहमी नव्यासारखाच दिसेल. बरेच दिवसापासनं आम्हाला ड्रेसिंग टेबल विकत घ्यायचा होता, पण काहीतरी वेगळा घ्यायचा होता. आजकाल खूप नवीन पद्धती आलेल्या आहे. हा आम्ही नवीन पद्धतीचा चेस्ट ऑफ ड्रॉवर घेतलेला आहे. दिसायलाही खूप छान दिसतो. बघू शकता अगदी नवीन पद्धतीचा आहे. याचा वापर आम्ही ॲज अ ड्रेसिंग टेबल करणार आहोत. वरती बघा सर्कल आकाराचा आम्हाला मिरर लावायचा होता. 1 महिना झाला मी हा घेऊन, पण ऑर्गनाइज केले नव्हते कारण त्याच्यामध्ये मला काही ऑर्गनायझरही विकत आणायचे होते. त्या व्यतिरिक्त आम्हाला सर्कल आकाराचा आरसाही हवा होता, पण हा आरसा थोडासा छोटा झालेला आहे. क्वालिटी वगैरे खूप छान आहे, पण आम्हाला या कन्सोलच्या साईजनुसार थोडासा मोठा लावायचा होता. तर आता नवीन ऑर्डर केला आहे. लगेचच रिसीव्ह झाला की मी तुमच्यासोबत तो देखील शेअर करेल. पण याची क्वालिटी देखील छान आहे. हा 800ला काहीतरी आम्हाला मिळाला होता. जेव्हा आम्ही ऑर्डर केला तर दिसायला तो छानच दिसत होता, पण एकदम आता साईज छोटा वाटत आहे. मीन्स कन्सोलचा तुम्ही साईज बघू शकता. त्यानुसार थोडा मोठा जर मिरर तिथे लावला ना, तर तो दिसायला छान दिसेल. तर आज ना मला या ड्रेसिंग टेबलला ऑर्गनाइज करायचे होते, तर विचार केला की तुमच्यासोबत देखील काही ऑर्गनायझर शेअर करावे आणि बरेच जणांना आपल्या घराला डेकोरेट करण्यासाठी बऱ्याचशा वस्तूही विकत घ्यायच्या असतात. तर त्यावेळून तुम्हालाही आयडिया येईल म्हणून मी ही ड्रेसिंग टेबलची आयडिया तुमच्यासोबत शेअर केली. कारण तुम्ही बघितलं असेल बऱ्याचशा घरात व्हर्टिकलच ड्रेसिंग टेबल असतो. पण आम्हाला काहीतरी वेगळं घ्यायचं होतं आणि आजकाल ना या पद्धतीचा ट्रेंड आहे. आणि या व्यतिरिक्त तुम्ही या ड्रेसिंग टेबलचा उपयोग दुसऱ्या कुठल्याही वस्तू ऑर्गनाइज करण्यासाठी देखील वापरू शकता. जसं किचनमध्ये ठेवू शकता किंवा लिव्हिंग रूममध्ये देखील यावर वेगवेगळ्या वस्तू ऑर्गनाइज करण्यासाठी देखील हा जो टेबल आहे तो दिसायला छान दिसेल. पण मला ॲज अ ड्रेसिंग टेबल म्हणूनच हवा होता. तर चला म्हटलं की अलमारी देखील ऑर्गनाइज करून घ्यावी, ते देखील तुमच्यासोबत शेअर करावं. आणि या ड्रेसिंग टेबलसाठी मी काही ऑर्गनायझर विकत घेतले होते, तर ते देखील तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर इथे बेडवर मी पहिले एक बेडशीट स्प्रेड करून घेतली आणि त्यानंतर जेवढं काही अलमारीमधलं सामान होतं ना, ते खाली करून म्हणजे रिकामं करून घेतलं. या ड्रेसिंग टेबलसाठी ही मी मॅट मागवली होती. तुम्ही किचनमध्ये ही मॅट बघितली असेल किंवा फ्रीज ऑर्गनाइज करण्यासाठी देखील या मॅटचा उपयोग करू शकता. इथे नवरोबांना म्हटलं की तुम्ही मला जसं ड्रेसिंग टेबलचं मेजरमेंट आहे त्यानुसार कट करून द्या, जेणेकरून मी इकडे आता माझं कपाट वगैरे लावते. तर इथे कपाट व्यवस्थित लावून घेतलं आहे. तुम्ही पाहू शकता कपाटामध्ये न्यूजपेपरच टाकलेला आहे. फक्त वरचा जो कप्पा आहे ना, त्यामध्ये माझ्याकडे डायनिंग टेबलच्या मॅट होत्या. व हे कपाट तुम्ही बघितलं असेल विदाऊट ऑर्गनायझर मी ऑर्गनाइज केलं आहे. त्यामुळे मला नेहमीच हप्त्यातून 15 दिवसातून एकदा हे ऑर्गनाइज करावं लागतं. या ड्रेसिंग टेबलमध्ये मला खूप छोट्या-छोट्या वस्तू ऑर्गनाइज करायच्या होत्या. त्यामुळे मी हे प्लास्टिकचे ऑर्गनायझर मागवले होते आणि क्वालिटी खूप छान आहे, पण ते महागडेही ऑर्गनायझर. तर जेवढे जमेल तेवढे मी हे आत्ता सध्या ऑर्गनायझर मागवले आहे. कारण एका वेळेस सगळ्या वस्तू मागवणं पॉसिबल होत नाही. दर महिन्याला 2 किंवा 3 ऑर्गनायझर मागवायचे, म्हणजे 2-3 महिन्यात माझं जे हे ड्रेसिंग टेबल आहे ते व्यवस्थित ऑर्गनायझरने फुल होऊन जाईल. तर सध्या काही ड्रॉवरसाठी ऑर्गनायझर विकत घेतले होते आणि जे हे ग्रे कलरचे ऑर्गनायझर तुम्ही बघू शकता मीन्स प्लास्टिकच्या बास्केट, त्या देखील मी विकत घेतलेल्या आहे आणि क्वालिटी खूप छान आहे. मी स्ट्रॉंग आहे, पण थोड्याशा महागड्या आहेत. आणि पहिले मी काय केलं की यामध्ये स्प्रेड करून घेतलं जे ट्रान्सपरंट कॅबिनेट मॅट आहे ना, ती व्यवस्थित मेजरमेंट घेऊन कापून घेतली आणि स्प्रेड करून घेतली. आणि जो हा ड्रेसिंग टेबल आहे त्यामध्ये तुम्ही कप्पे बघू शकता. त्यात आपल्याला जशी साईज पाहिजे ना त्यानुसार आपण छोटे मोठे करू शकतो. त्यामुळे वरचा कप्पा मी छोटा ठेवलेला आहे आणि मधला कप्पा मोठा ठेवलेला आहे, कारण नियालाही आपल्या वस्तू घ्यायच्या असतात. आणि ज्या काही महत्त्वाच्या वस्तू असतात मीन्स रोजच्या ज्या वस्तू आहेत जसं पावडर आहे, मॉइश्चरायझर आहे, लिपस्टिक आहे, जसं काजळ मी रोज लावते, ते एका प्लॅस्टिकच्या ऑर्गनायझरमध्ये मी ऑर्गनाइज करून ठेवल्या. आणि बाकी ज्या छोट्या मोठ्या वस्तू होत्या ते एका मोठ्या ऑर्गनायझरमध्ये मी ऑर्गनाइज केलेले आहे, जेणेकरून मला कुठलीही वस्तू लागली की जस्ट ते ऑर्गनायझर उचलायचं आणि काम झालं की मी आत ठेवून द्यायचं. मीन्स त्या ड्रेसिंग टेबलवर त्या छोट्या छोट्या वस्तूंचा पसारा होत नाही. तर हा जो ऑर्गनायझर मी फर्स्ट ठेवत आहे तो मला खूप युजफुल वाटला. मोठ्या मोठ्या बॉटल्स पडून जातात, त्यामुळे मी असं पतलंसं ऑर्गनायझर घेतलेलं आहे. त्यानंतर ज्या एक्स्ट्रा मेकअपच्या वस्तू होत्या त्या मेकअप डब्यात ऑर्गनाइज केलेल्या आहे. हे प्लास्टिकचे डबे आहेत, त्यामध्ये नियाचे हेअर बँड्स, तिचे हेअर क्लचेस वगैरे सगळं ऑर्गनाइज करून ठेवलेलं आहे. आणि बघा मी काम करताना नियाची नेहमी अशी गडबड चाललेली असते, ती मला व्यवस्थित शूट करू देत नाही. कसं मी शूट करते ते प्रत्येक यूट्यूबर आहे ज्यांना लहान लहान मुले असतील ना त्यांना माहितीच असेल. खूप जास्त मेहनत यावर करावी लागते. आणि ते तुम्ही ग्रे कलरचं ऑर्गनायझर बघू शकता ना, ते नियाने घेतलेलं आहे. तिला मला वेगळं ऑर्गनायझर द्यायचं आहे, कारण तेवढं मोठं ऑर्गनायझर वेस्ट होणार. आणि हे जे मोठं ग्रे कलरचं ऑर्गनायझर आहे त्यामध्ये जेवढ्या काही त्या
रॅकमधला मीन्स ब्लॅक रॅक मी तुमच्यासोबत दाखवली होती माझ्या ड्रेसिंग टेबलमधली मीन्स जुन्या कपाटातली. त्यातल्या सगळ्या वस्तू मी मोठ्या ऑर्गनायझरमध्ये ठेवलेल्या आहे आणि ज्या अगदी महत्त्वाच्या त्या छोट्याशा ऑर्गनायझरमध्ये ठेवलेल्या आहे. आणि हे ऑर्गनायझर काढणे घालणे खूप सोपं आहे. हे करून काम झालं की मी हे ऑर्गनायझर या ड्रेसिंग टेबलमध्ये ठेवून देईल, जेणेकरून त्यावर ड्रेसिंग टेबलवर पसाराही होणार नाही. या साईडचा जो साईडचा कप्पा आहे तो निया आणि मी घेतलेला आहे आणि साईडला एक ड्रॉवर आणि छोटे छोटे कप्पे आहे ते नवरोबांनी घेतलेले आहे. तर बघा त्यांनी त्यांच्यानुसार ऑर्गनाईज केलेलं आहे. त्यांना जसं वाटलं तसं ते मी ऑर्गनाईज करून दिले नाही, जेणेकरून आमच्या तिघांचेही सामान मिक्स होणार नाही. आणि हे ड्रॉवर त्यांनी घेतलेलं आहे. तर हे ड्रॉवर ऑर्गनायझर देखील मागवले होते, तर त्या ड्रॉवर ऑर्गनायझरमध्ये त्यांनी त्यांचेच सामान ठेवलेलं आहे. आणि बघा दिसायला हा कॉर्नर किती छान दिसत आहे ना. अगदी मोठा मिरर लावला तर आणखी छान दिसेल. तर तुम्हाला माझं हे नवीन ड्रेसिंग टेबल कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. हे सगळं करता करता कशी संध्याकाळ झाली. मी संध्याकाळचे 5 वाजले माहितीच झालं नाही. आणि बघा लोकांनी बाहेर शेकोटी पेटवली आहे आणि संध्याकाळ देखील वातावरण असंच आहे. वरती टेरेसवर गेले होते कपडे काढायला, तर विचार केला की बाहेरचं देखील वातावरण दाखवावं. बघा समोरच्या बिल्डिंग्स देखील दिसेनाशा झालेल्या आहे, एवढं जास्त धुके आहे. नेहमी आमच्या टेरेसवरून ना मसुरी दिसते, ती देखील दिसत नव्हती. आणि रात्री तर अक्षरशः कॅप घालावी लागली, एवढी थंडी होती. मीन्स थोड्या वेळासाठी आम्ही बाहेर गेलेलो होतो आणि मग विचार केला की रात्री अगदी सिंपल जेवणामध्ये साधंसुधं बनवावं. तर हे नूडल्सचं पॅकेट आणलं होतं आणि हे फर्स्ट टाईमच मी हे चायनीज नूडल्स आणलेले होते. चला म्हटलं की तुमच्यासोबत देखील रेसिपी शेअर करावं. तर इथे माझ्याकडे ज्याही काही भाज्या उपलब्ध होत्या ना, तर ते मी चॉप करून घेतलेल्या आहे, मीन्स कापून घेतलेल्या आहे. आणि रेसिपी कशी करायची हे ऑलरेडी या पॅकेटवर लिहिलेलं असतं, त्याच पद्धतीने मी करणार आहे. एका साईडला मी इथे पाणी बॉईल करायसाठी ठेवलेलं आहे आणि त्यानंतर पाणी व्यवस्थित बॉईल झालं की हे नूडल्स आपल्याला पाण्यामध्ये अगदी 5 मिनिटासाठी सोक करून ठेवायचे आहे. गॅस बंद करायचा आहे. 5-10 मिनिटे मी याला भिजत ठेवलं, मीन्स व्यवस्थित फुलले की आपल्याला थंड पाण्याने याला वॉश करून घ्यायचं आहे. फक्त मी एक चुकी केली की याला ना थोडंसं तेल लावायला हवं होतं, जेणेकरून हे चिकट होणार नाही. तसं तर चवीला चांगले झाले होते आणि खूप सोपी आहे. अगदी भाज्या आपल्याला फ्राय करायच्या आहे आणि यामध्ये मसाल्याचे पॅकेट्सही मिळतात. ते मसाल्याचे पॅकेट्स यामध्ये टाकायचे आहे आणि नूडल्स फ्राय करून घ्यायचे आहे. अगदी टेस्टी लागतात. मीन्स एखाद्या वेळेस आपण ही रेसिपी ट्राय करू शकतो. तसं तर हेल्दी रेसिपी नाही आहे, पण प्रत्येक वेळे हेल्दी खावं हे जरुरी नाही, एखाद्या वेळे अनहेल्दीही चालतं. तसंही आपण अशा वस्तू बाहेर खातो ना, त्यापेक्षा बाहेर अनहेल्दी खाण्यापेक्षा घरीच अनहेल्दी थोडंसं हायजीन पद्धतीने बनवून खाल्लेलं माझ्या मते तर अगदी बरोबर आहे. घरात लहान मुलं असतील तर तेही खुश होतात आणि आपल्यालाही रोजचं तेच तेच पोळी भाजी खाऊन कंटाळा आलेला असतो, तर आपल्याही जिभेला नवीन चव मिळते. त्यामुळे तुम्ही देखील अशा पद्धतीच्या काही रेसिपी जर ट्राय करत नसेल तर नक्की बनवून बघा. अगदी बनवायलाही झटपट आहे आणि अगदी बनवायला सोपी रेसिपी आहे. पॅकेटवर कसं बनवायचं आहे ते ऑलरेडी लिहिलेलं असतं, त्यामुळे तुमच्यासोबत पूर्ण रेसिपी काही डिटेलमध्ये शेअर करत नाही आहे. आणि या व्यतिरिक्त खूप सोपी रेसिपी आहे. अगदी 15 मिनिटात ही रेसिपी रेडी होते. एखाद्या वेळेस स्वयंपाक करायचा कंटाळा वगैरे आला तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता. तर बघा माझा आजचा दिवस अशीच छोटी छोटी कामे करण्यात गेला आणि त्यामध्ये अजिबात मला थंडी जाणवली नाही. या व्यतिरिक्त व्हिडिओचं नवीन कंटेंटही मिळालं, कारण तुम्हाला माहितीच आहे की मी नेहमी होम ऑर्गनायझेशन हॅक्स DIY टिप्स अँड ट्रिक्स तुमच्यासोबत शेअर करत असते. पण प्रत्येक वेळेस नवीन काय शेअर करावं हे देखील माझ्यासमोर एक चॅलेंजच असते. त्यामुळेच तुमच्यासोबत मी कधी-कधी असे ब्लॉग शेअर करत असते. पण माझा नेहमी प्रयत्न असतो की तुमच्यासोबत ब्लॉगमध्ये देखील काही महत्त्वाच्या गोष्टी शेअर कराव्या. तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ देखील युजफुल वाटला असेल. आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. या व्यतिरिक्त व्हिडिओला लाईक देखील करा आणि लाईक केल्यानंतर हाईप नावाचा ऑप्शन दिसेल त्यावर नक्की क्लिक करा, जेणेकरून माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला जाईल. तर व्हिडिओ इथेच एंड करते. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.